शेवटी जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालं. समोर सांगते मी तुम्हाला काय झालेलं आहे. त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. आज आहे आपला वेट लॉस जर्नीचा डे 4. चला नाही म्हणता म्हणता 3 दिवस निघून गेले. 4था दिवस आलेला आहे आपला वेट लॉस जर्नीचा. आणि मला आधी वाटत होतं की मी काय माहिती ही वेट लॉस जर्नी सुरू करू शकणार की नाही. आणि तुम्हाला सांगितलेलं तर आहे मी की मी सुरू करते म्हणून, पण आपलं झालं पाहिजे म्हणून मी आधी व्हिडिओ शूट केले होते. नंतर मी वेट लॉस जर्नीचं तुम्हाला अनाऊन्स केलं होतं. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की मी नवरात्रीमध्ये सुद्धा एग्स खात आहे का. तर सगळ्यात पहिल्यांदा मी डिटॉक्स वॉटर घेऊन घेतलं, नंतर एग्स घेतले, नंतर मल्टीव्हिटॅमिन्स घेऊन घेतल्या. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मला चहाशिवाय जमणार नाहीये म्हणून मी चहा सोडणार नाहीये म्हणून. तर आता मी चहा सुद्धा बनवून घेतला, चहा पिला. नंतर मग मी माझ्या लंचची तयारी केली. तर लंचमध्ये बनवणार आहे मी भाकरी. आणि ही भाकर कशाची आहे ते पण सांगते. ज्वारी आणि उडद डाळीची ही भाकर आहे. उडद आणि ज्वारी एकत्र मिक्स करून दळून आणलं आणि त्याची ही भाकर मी बनवत आहे. तसंही आमच्या विदर्भाकडे जे पण विदर्भाचे आहेत त्यांना माहिती असेल, नवरात्रीमध्ये हेच खातात आणि यासोबत मस्त ठेचा बनवतात. तर असाच मी आज ठेचा आणि ही भाकर खाणार आहे. आणि तशीही मला ही भाकर खूपच आवडते, त्यामुळे मग मस्त जेवण करून घेतलं. आणि आज सलादमध्ये काहीच नव्हतं म्हणून मग सलाद काही घेतलं नाही. नंतर मस्त पावसाचं वातावरण झालं होतं, ते एन्जॉय केलं बाहेर. आणि यांचा आज बर्थडे होता, तर म्हणून मी तुम्हाला म्हणत होते की जे नाही व्हायला पाहिजे होतं तेच झालं. म्हणजे आज बर्थडे असल्यामुळे चॉकलेट केक समोर दिसला आणि माझ्याने कंट्रोल झाला नाही. तर मी आज एक मस्त मोठा पीस चॉकलेट केकचा खाल्लेला आहे. आणि माझं थोडं मला रिग्रेट पण होत होतं त्या गोष्टीचं की यार मी कशालाच खाल्ला, पण चॉकलेट केक दिसल्यानंतर मी खाणार नाही असं होऊच शकत नाही. म्हणून मग चॉकलेट केक खाऊन घेतला. आणि असं नाही झालं पाहिजे की यार मी खूपच मन मारते आहे म्हणून. वेट लॉस जर्नी आपली सुरू तर आहे, पण मला असं खूप जास्त स्ट्रिक्ट पण नाही करायचं आहे आणि खूपच असं फ्री पण नाही सोडायचं आहे. माझ्या वेट लॉस जर्नीमुळे यांनी बाहेर जाण्याचं टाळलं आणि मस्त घरीच पालक पनीर, ठेचा आणि भाकर बनवली. तशी यांच्यासाठी पोळ्या बनवल्या होत्या, माझ्यासाठी भाकर बनवली होती. सकाळीच मी माझ्या 10,000 स्टेप्स कंप्लीट करून घेतल्या होत्या आणि दिवसभर 4 लिटर पाणी सुद्धा पिलं आणि फ्लॅक्सीड्स खाऊन दिवसाचा एंड केला. बाय.